आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 बघणार आहोत. शो द फॉलोइंग नंबर ऑन अ नंबर लाईन. खाली दिलेले नंबर्स आपल्याला नंबर लाईन वर दाखवायचे आहेत. ड्रॉ अ सेपरेट नंबर लाईन फॉर इच एक्झाम्पल. प्रत्येक एक्झाम्पल साठी आपल्याला सेपरेट नंबर लाईन काढायची आहे. आता इथे आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे 3/2, 5/2, -3/2. आता हे जे नंबर आहे हे आपल्याला नंबर लाईन वर दाखवायचे आहे. यामध्ये जर आपण बघितलं या सर्व नंबरच्या, आता याला आपण न्यूमरेटर म्हणतो आणि हा जो काही आपण या नंबरला आपण डिनोमिनेटर म्हणतो. न्यूमरेटर, डिनोमिनेटर. तुम्ही जर डिनोमिनेटर जर बघितलं सर्वांचं 2 आहे. आता आपण नंबर लाईन वर दाखवताना काळजी घ्यायची, 0 ते 1 यामध्ये किती इक्वल पार्ट आले पाहिजे? 2. इथं डिनोमिनेटरला 2 आहे म्हणून इक्वल पार्ट किती आले पाहिजे? 2. जर 3 असेल डिनोमिनेटरला तर इक्वल पार्ट किती येतील? 3. जर डिनोमिनेटरला 4 असेल तर इक्वल पार्ट किती येतील? 4. अशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. आता इथे डिनोमिनेटरला 2 इक्वल पार्ट्स आहे, डिनोमिनेटरला 2 आहे, त्यामुळे आपण 2 इक्वल पार्ट्स करणार आहोत. 0 ते 1 मध्ये 2 इक्वल पार्ट्स. त्यानंतर पुढे बघू आपण. आता इथे 1 to 2 मध्ये पण 2 इक्वल पार्ट्स आहे, 2 ते 3 मध्ये पण 2 इक्वल पार्ट्स आहे. इकडे पॉझिटिव्ह नंबर्स आहे, इकडे निगेटिव्ह नंबर्स आहे. आता आपण 3/2 नंबर लाईन वर दाखवू. आता इथे 0 आहे. आता हा जो काही इथे डॉट आहे, पॉइंट आहे, तर इथे कोणता नंबर असेल? 1/2 आणि इथे काय असणार आहे? 2/2. 2/2. 2 ने जर 2 ला डिवाइड केलं तर काय येतंय? 1 येतंय. आणि इथे 3/2, 4/2, 4/2. 4 ला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर काय असणार आहे? 2 असणार आहे. म्हणजे ह्याच पद्धतीने 5/2, 6/2, 7/2 असं पुढे कंटिन्यू होणार आहे. जर आपण इकडे बघितलं तर इकडे काय असणार आहे? -1/2, -2/2. आता जर -2 ला 2 ने डिवाइड केलं तर काय येतंय आन्सर? -1 येत आहे. त्याच पद्धतीने -3/2, -4/2, -5/2 याच पद्धतीने पुढे काय होणार आहे? नंबर लाईन कंटिन्यू होणार आहे. आता आपल्याला कोणता नंबर दाखवायचा आहे? 3/2. आता आपण बघू 3/2. 1, 2, 3 म्हणजे 3/2 नंबर कुठे येणार आहे? इथं येणार आहे. त्यानंतर 5/2. 5/2 दाखवायचं आहे तर त्यासाठी काय असणार आहे? परत 1, 2, 3, 4, 5 म्हणजे हा जो नंबर असणार आहे हा नंबर कोणता असणार आहे? 5/2 असणार आहे. त्यानंतर -3/2. -3/2 कसं दाखवणार मग? -3/2 1, 2, 3 म्हणजेच -3/2 हा नंबर इथे आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत. 7/5, -2/5, -4/5. आता हे आपण नंबर लाईन वर दाखवणार आहोत. यामध्ये जर आपण बघितलं डिनोमिनेटरला काय असणार आहे? 5 असणार आहे. तर आपण 0 ते 1 यामध्ये किती इक्वल पार्ट करणार आहे? 5 करणार आहे. आता इकडे बघा 1, 2, 3, 4 लाईन्स दिले आपण, परंतु पार्ट्स बघा 1, 2, 3, 4, 5 इक्वल पार्ट झालेले. तसंच 1, 2, 3, 4 आणि ही 5 कितीही पार्ट झालेले इक्वल 5. त्याचप्रमाणे इकडे 1, 2, 3, 4, 5 आपण किती पार्ट केलेले? इक्वल 5. त्यानंतर 1, 2, 3, 4 आणि इथे 5 इक्वल पार्ट्स आपण -1 ते -2 मध्ये केलेले. आता आपला पहिला नंबर दाखवायचा आहे 7/5. 7/5 तर आपण इथून स्टार्ट करणार आहे आणि हा नंबर पॉझिटिव्ह आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 इथे कोणता नंबर येणार आहे? मग 7/5. त्याचप्रमाणे सेकंड नंबर -2/5. -2/5 निगेटिव्ह नंबर्स आहे. 1, 2, 1, 2 म्हणजेच काय असणार आहे? हा जो नंबर असणार आहे हा -2/5 असणार आहे. त्यानंतर -4/5. 1, 2, 3, 4 हा जो नंबर असणार आहे हा -4/5. ओके. आता आपण थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत. -5/8, 11/8. आता हे नंबर लाईन वर आपण दाखवणार आहोत. आता जर तुम्ही बघितलं डिनोमिनेटरला किती येते? 8 आहे.
त्याचप्रमाणे 0 ते 1 यामध्ये किती पार्ट करायचे इक्वल 8. 1 2 3 4 5 6 7 8. बघा हे किती पार्ट झालेले इक्वल 8 पार्ट झालेले. मग आता आपण हे नंबर लाईनवर दाखवणार आहे. -5 अपॉन 8 मायनस आहे म्हणजे निगेटिव्ह लाईनला येणार आहे. 1 2 3 4 5 -5 अपॉन 8. त्यानंतर सेकंड 11 अपॉन 8 पॉझिटिव्ह नंबर्स आहे पॉझिटिव्ह लाईनला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अपॉन 8 हा नंबर आपण नंबर लाईनला दाखवलेला आहे. आता आपण फोर्थ नंबरचं एक्झाम्पल बघणार आहोत. 13 अपॉन 10 -17 अपॉन 10. आता इथे पॉझिटिव्ह नंबर्स आहे 13 अपॉन 10. मग आपण नंबर लाईनवर बघू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 काय असणार आहे 13 अपॉन 10. त्याच पद्धतीने -17 अपॉन 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 -17 अपॉन 10. आता आपण क्वेश्चन नंबर सेकंड बघणार आहोत. ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन. आपण ही नंबर लाईन ऑब्झर्व करणार आहोत. यामध्ये जर आपण बघितलं इथे 0 1 2 3 इकडे -1 -2 -3 आणि वर बघितलं हा 0 नाही हा काय ओ आहे. O F C D इकडे E B आणि A. आता ऑब्झर्व केल्यानंतर आपल्या असं लक्षात आलेलं आहे की 0 आणि 1 याच्यामध्ये इक्वल पार्ट्स किती बघा बरं 1 2 3 आणि 4 किती इक्वल पार्ट्स आहे 4 आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्या लक्षात आलं की डिनोमिनेटरला 4 असणार आहे. आणि हा जो काही एक पॉइंट आहे हा 1 डिनोट करतो दुसरा असेल तर 2 डिनोट करतो. आता इथपर्यंत लक्षात आलंय. पुढे बघू आपण क्वेश्चन कडे जाऊ. विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी. आता पॉइंट बी कोणता नंबर इंडिकेट करतो बघू आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अपॉन काय असणार आहे 4 आहे. आपण आताच बघितलं इक्वल पार्ट्स किती आहे 4 आहे म्हणजेच अपॉन 4 असणार आहे. परंतु इकडे निगेटिव्ह आहे म्हणून काय असणार आहे -10 अपॉन 4 नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी. त्यानंतर नेक्स्ट बघणार आहे सेकंड नंबरचा क्वेश्चन. विच पॉइंट इंडिकेट द नंबर 1 होल 3 अपॉन 4. आता 1 होल 3 अपॉन 4 म्हणजे काय की हे मिक्स फ्रॅक्शन मध्ये तुम्हाला कशामध्ये करायचं मुलांना तुम्हाला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये करायचं आहे. आता मी बघा कसं करतो. डिनोमिनेटरला 4 आहे ऍज इट इज लिहून घ्यायचा 4 into 1 प्लस 3. मग काय येणार आहे 4 डिनोमिनेटरला 4 into 1 4 4 1 4 प्लस 3 4 प्लस 3 7 7 अपॉन 4. आता 7 अपॉन 4 नंबर आपल्याला नंबर लाईनवर इंडिकेट करायचा आहे. तर कसं करणार बघू आपण. पॉझिटिव्ह नंबर्स आहे 1 2 3 4 5 6 7. मुलांनो 7 अपॉन 4 काय आहे कोणता पॉइंट इंडिकेट करतोय सी. म्हणजे पॉइंट सी इंडिकेट्स द नंबर 1 होल 3 अपॉन 4. इजी आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट थर्ड नंबरचा क्वेश्चन. स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉइंट डी डिनोट्स द नंबर 5 अपॉन 2 इज अ ट्रू ऑर फॉल्स. इथे जर आपण बघितलं पॉइंट डी डिनोट्स द नंबर 5 अपॉन 2 हे विधान सत्य आहे की असत्य आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता पॉइंट डी कुठे आहे इकडे पॉझिटिव्ह लाईनला डी आहे. मग इकडे बघू आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता इथे काय आलंय डी जो पॉइंट आहे हा 10 आलेला आहे. परंतु 4 इक्वल पार्ट्स आहे म्हणजे डिनोमिनेटरला काय असणार आहे 4 आहे. तुम्हाला माहिती आहे 4 ला 2 ने भाग जातोय आणि 10 ला पण 2 ने भाग जातोय. मग काय करणार आहे आपण 2 2 चा 4 आणि 2 5 चा 10 म्हणजे 5 अपॉन 2. डी ची व्हॅल्यू काय आलेली आहे 5 अपॉन 2 आणि विधान काय आहे पॉइंट डी डिनोट्स द नंबर 5 अपॉन 2. म्हणजेच हे जे स्टेटमेंट हे कसं आहे ट्रू आहे.
इथं काय लिहिणार तुम्ही? ट्रू लिहिणार. ओके. अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 1.1 कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला प्रॅक्टिस सेट 1.2 आपण बघणार आहोत.